हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. विहानचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. कोणतीही भावना दिसत नव्हती आणि हे पाहून मितेश थोडा घाबरला होता. मग तुम्ही स्वतःचं खरं काय ते सांगणार आहात की नाही? विहानने शांत आवाजात विचारलं. आणि हे ऐकून मितेश गारठला. दिशा मात्र थरथरत होती. पण मितेशने धीर करून विचारलं, काय? तेव्हा विहाने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, तुम्ही नाही सांगणार तर मीच विचारतो. तुमच्यात नक्की काय नातं आहे? त्याचा प्रश्न थेट होता. प्रिशा गप्प होती. तिला आधीच माहीत होतं, पण ती काही बोलली नव्हती. आता मितेशने दिशाकडे पाहिलं. तिने डोळ्यांनी सांग असा इशारा केला आणि त्याने मोठा श्वास घेऊन सगळं कबूल केलं. तरीही विहानची प्रतिक्रिया शून्यच होती. मितेश म्हणाला, दादा, आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. तेव्हा विहान म्हणाला, मला काही प्रॉब्लेम नाही, पण एक अट आहे. जोपर्यंत तुम्ही सेटल होत नाही तोपर्यंत अभ्यास आणि करिअर लक्ष द्या. जर लक्ष नसलं तर त्या क्षणी हे नातं विसरून जा. हे ऐकून दिशा, मितेश आणि प्रिशा तिघही अवाक झाले. प्रिशा काही बोलणार होती, पण विहानने तिला थांबवलं. नंतर त्याने विचारलं, मग काय म्हणता? मितेश म्हणाला, दादा, आम्ही आमचं करिअर करणार आहोत, पण मला दिशाशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा विहान म्हणाला, ठीक आहे, उद्यापर्यंत निर्णय घ्या. आणि शेवटी त्याने हसत विचारलं, बाय द वे, मी आणि प्रिशा लग्न करतोय. दिशा, तुझं मत? तेव्हा दिशा हसत म्हणाली, मला मान्य आहे, तुम्ही जीजू म्हणून खूप आवडता. मग तिघं निघाले. विहानने प्रिशाचा हात धरत तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, काय ग मग, आता आपलं लग्न हॅपी? तिने विचारलं, तुम्ही असं मितेश आणि दिशासोबत का केलं? तेव्हा तो म्हणाला, ते अजून लहान आहेत, अभ्यासावर फोकस करू देत. आणि ती त्याच्या मिठीत शिरली. दोघं ऑफिसमधून लवकर घरी आले, कारण मीनाक्षीने गुरुजींना बोलावलं होतं. जेवायला सगळे जमले होते. विहान, प्रिशा, मितेश, दिशा, यशवंतराव, पुरुषोत्तमराव. जेवताना विहानने प्रिशाचा हात टेबल खालून पकडला आणि ती अवाक झाली. त्याने काहीच न दाखवता जेवत राहिला. ती त्याला डोळ्यांनी विनवत होती, पण तो थांबला नाही. अखेर तिने मनात त्याला शिव्याही घातल्या आणि जेवायलाही डावा हात वापरला. तेव्हा मीनाक्षीने विचारलं, डाव्या हाताने का खातेस? तेव्हा प्रिशा गोंधळली आणि सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेलं. विहान मात्र गालातल्या गालात हसत राहिला. आता दिशा आणि मितेशला समजलं की काय चाललंय. दिशा हसू लागली आणि मितेशनेही तिचा हात पकडला. दिशा गोंधळली आणि रागाने त्याच्याकडे पाहिलं. मग दोघींनी डाव्या हाताने जेवायला सुरुवात केली. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. दिशा ऑकवर्डपणे हसली. हो, ते दिशाच्या तोंडून ते शब्द ऐकून यशवंतराव जोरात हसू लागले. आता तुम्हाला काय झालं बाबा? पुरुषोत्तमराव म्हणाले. काही नाही होत, यशवंतराव म्हणाले आणि सगळेच लंच करायला लागले. विहान गालातल्या गालात हसत जेवत होता, तर मितेशच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. तो शांतपणे जेवण करत होता. थोड्याच वेळात सगळ्यांचं जेवण झालं आणि ते आपापल्या खोलीत गेले. जाताना मीनाक्षीने प्रिशाकडे तिच्या पत्रिकेबद्दल विचारलं. प्रिशा म्हणाली, मी घेऊन येते, पण ती घरी आहे, त्यामुळे घरी जावं लागेल. ठीक आहे, जा, मीनाक्षी म्हणाल्या. प्रिशा वरती गेली आणि स्वतःच्या विचारात चालत होती. अचानक कोणाच्या तरी छातीवर जोरात आपटली. वर बघितलं तर विहान होता. डायनिंग टेबलवर जे झालं होतं ते तिच्या लक्षात आलं आणि राग उफाळून आला. ती रागात त्याच्याकडे बघत म्हणाली, ते खाली जेवताना माझा हात का पकडला? सगळे बघत होते. आजोबांनाही समजलं. विहानने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. माझ्या बायकोचा हात पकडायला मी घाबरणार काय? तो म्हणाला आणि तिच्या गालांवर ओठ टेकवले.
प्रिशा थोडीशी हसली. सर, मला बाहेर जायचं आहे, ती म्हणाली. कुठे विचारतो? तो विचारतो. पत्रिका आणायला, ती म्हणाली. ओके, आपण दोघंही जाऊया, तो म्हणाला. ती हो म्हणत तयार व्हायला गेली. तयार होऊन विहान आणि प्रिशा तिच्या घरी गेले. विहानची कार तिथे थांबताच आजूबाजूच्या महिला आणि मुली त्यांच्याकडे बघू लागल्या. प्रिशाच्या लक्षात आलं की सगळ्यांची नजर विहानकडे आहे. तिला आतून राग आला. तिने विहानचा हात पकडला आणि त्याला घेऊन वर गेली. विहान तिच्या जेलियस रिॲक्शनकडे बघत हसत होता. प्रिशा पर्समधून घराची चावी शोधत होती, तशी तिचं लक्ष नव्हतं. चावी काढून तिने नजर फिरवली तेव्हा तिच्या शेजारी मिनल विहानसोबत बोलत होती. विहानही तिला हसत उत्तर देत होता. प्रिशाला जोरात राग आला आणि ती दोघांकडे रागात गेली. हाय मिनल, काय झालं? प्रिशाने डोळे बारीक करत विचारलं. काही नाही प्रिशा, हे ना ST ग्रुपचे CEO आहेत. मी मॅगझिनमध्ये पाहिलं होतं यांना. खूप हँडसम आहेत. खूप दिवसांपासून यांना भेटायचं होतं. आज भेटले मला. यांच्यासोबत एक फोटो हवाय, मिनल लाजतच म्हणाली. व्हाय नॉट? शुअर, विहान हसून म्हणाला. ते ऐकून प्रिशाचा राग अनावर झाला. तिने विहानचा हात पकडला आणि त्याला आत ओढत नेलं. मिनल पण त्यांच्या मागे आली. प्रिशाने दरवाजा उघडला आणि विहानला आत ढकलून स्वतःही आत गेली. 1 मिनिट, मी येते, मला विहानशी बोलायचं आहे, मिनल म्हणाली. प्रिशाने बारीक डोळे करत तिच्याकडे पाहिलं. काही गरज नाही, लांब राहा त्यांच्यापासून. पण तुला काय प्रॉब्लेम आहे? मी बोलणार आहे, तुझं काम कर, मिनल रागात म्हणाली आणि आत येऊ लागली. 1 मिनिट, लांब राहायचं त्यांच्यापासून. ते माझे आहेत, फक्त माझे, प्रिशा रागात म्हणाली. विहान त्या भांडणाकडे गालात हसत होता. भांडणाकडे पाहून गालात हसत होता. काय म्हणालीस? तुझा आहे, मिनल रागात विचारते. हो, माझा होणारा नवरा आहे तो. आमचं लग्न ठरलंय. प्रेम करतो तो माझ्यावर. आलीमध्येच चिचुंद्री कुडली, प्रिशा म्हणाली आणि दरवाजा तिच्या नाकावर बंद केला. प्रिशा रागात विहानकडे पाहत होती. तो गालातच हसत होता. खूप आवडतं ना मुलींशी फ्लर्ट करायला? फोटो हवाय म्हणे तिच्यासोबत, प्रिशा रागात म्हणाली आणि त्याच्याकडे आली. तो मागे जात होता. आवडली का ती? लग्न करायचं आहे का तिच्याशी? ती रागात विचारते. विहान आता भिंतीला टेकून उभा होता आणि बघत होता तिच्याकडे. प्रिशा त्याच्या जवळ आली आणि त्याची कॉलर पकडली. त्याने खाली बघितलं आणि कॉलरकडे पाहिलं. आजवर कुणाची हिंमत नव्हती विहान दीक्षितची कॉलर पकडण्याची, पण आज एका मुलीने ते केलं होतं आणि ती होती त्याची प्रियसी, म्हणून तो शांत होता. तिने त्याला ओढलं आणि दोघंही एकदम जवळ आले. नजराला नजर भिडली. बेबी, आर यू जेलेस? त्याने तिचे केस मागे करत विचारलं. प्रिशा थोडी भानावर आली आणि कॉलर सोडली. मी का जेलेस हो? ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. मिनलशी कसं वागले हे आता तिला जाणवलं. शी प्रिशा, तू अशी कशी वागलीस? तू अशी नाहीस. इतकी जेलसी, ती स्वतःशीच म्हणाली. व्हॉट हॅपन्ड बेबी? विहानने तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढलं. प्रिशाचे डोळे विस्फारले. ती त्याच्याकडे पाहू लागली. सर, सौदा, मला पत्रिका द्यायची आहे. गुरुजी 3 वाजता येणार आहेत. प्रिशा गडबडीत बोलत होती आणि त्याला दूर ढकलून बेडरूममध्ये पळाली. विहान हसतच राहिला. आय लव्ह यू माय गर्ल, तो म्हणाला आणि तिच्या मागून गेला. प्रिशाने फाईल घेतली, पण तिच्या मनात काहीतरी विचार सुरू झाला. सर, तिकडे यायची गरज नाही. लग्न तर आता होणारच आहे ना. लग्न होईपर्यंत मी आणि दिशा इथेच राहतो. प्रिशा म्हणाली. नो नीड, तुम्ही दोघीही तिकडेच राहणार. इथे येण्याची गरज नाही. फाईल घे, बाकी सामान गार्ड्स आणतील, विहान ठामपणे म्हणाला. आणि त्यानंतर मात्र
पण सर, ती बोलणार होती तेवढ्यात त्याने तिला भिंतीवर जोरात ढकललं आणि खूप जवळ आला. एकदा सांगितलं ना, गरज नाही. आणि आईबाबांनीही तेच सांगितलं. आता आपण आपल्या घरी जाऊयात. तो म्हणाला आपल्या घरी. या शब्दावर त्याचा टोन अधिक स्पष्ट होता. त्याच्या त्या स्पर्शाने तिला शहारा आला. ती लाजली, मान खाली घातली. त्याने तिच्या हनुवटीला हात लावून वर पाहिलं आणि हळूवार तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिचे डोळे आपोआप मिटले आणि हात त्याच्या केसांमध्ये फिरू लागले. ती त्याला अडवत नव्हती. तिला अडवावंसही वाटत नव्हतं. तिचं मन त्याच्यात पूर्णपणे विरघळलं होतं. त्याने ओठ विलग केले आणि पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला भिंतीशी टेकवून तिच्या मानेवर, गालावर आणि गळ्यावर हलकेच ओठ फिरवू लागला. तिच्या तोंडून अस्पष्ट आवाज बाहेर पडला आणि तिने थोडंसं त्याला दूर केलं. सर, लेट होतंय, ती हळूच म्हणाली. विहान हसला आणि ते दोघं फाईल घेऊन बाहेर पडले. आणि त्यानंतर तेवढ्यात समोरून मीनल आली आणि पुन्हा त्यांच्या समोर थांबली. यावेळेस मात्र प्रिशा शांत होती. विहान, तू हिच्याशी लग्न करणार? तुला काही सुटतच नाही काही? तुझं लग्न माझ्यासारख्या मॉडेलशी व्हायला हवं होतं. काहीतरी मजबुरी असेल म्हणून तू या काळ्यासोबत लग्न करतोयस. मीनल उपहासाने म्हणाली, हाऊ डेअर यू से दॅट टू माय गर्ल. आय लव्ह हर. आणि लक्षात ठेव, जो कोणी तिच्याबद्दल काही बोलेल त्याचा जीव घेण्यात मी मागे पुढे पाहणार नाही. विहान संतापात म्हणाला आणि मीनलचा गळा पकडला. मीनल घाबरली, कारण ती ऐकून होती की विहान दीक्षित म्हणजे स्फोटक स्वभावाचा माणूस. त्याला राग आला तर तो कोणाचाही जीव घेऊ शकतो. मीनलचा श्वास अडखळायला लागला. आजूबाजूचे लोक तिला वाचवायचा प्रयत्न करत होते, पण विहान ऐकायला तयार नव्हता. प्रिशाही घाबरली. ती पुढे आली आणि त्याचा हात पकडला. सर, प्लीज, माझी शपथ आहे, सोडा तिला. ती श्वास घेऊ शकत नाही, ती रडवेल्या सुरात म्हणाली. त्याने अखेर मीनलला सोडवलं. नेक्स्ट टाईम काही बोलायचं नाही, नाहीतर परिणाम वाईट असतील. विहान संतापात मीनलकडे पाहत म्हणाला आणि तिथून निघून गेला. प्रिशाही त्याच्या मागोमाग गेली. तिने कारचा दरवाजा उघडला, आत बसली आणि त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही रागात होता. सर, तुम्ही ठीक आहात ना? ती हळूच म्हणाली. तो काही न बोलता पुढे झाला. तिचा सीट बेल्ट लावला आणि गाडी चालू केली. सर, प्लीज कूल डाऊन, ती त्याला समजावत होती, पण त्याने अचानक ब्रेक मारला. ती पुढे झुकली. तिचं डोकं त्याच्या हातावरती आदळलं. त्याने तिला स्वतःकडे खेचलं आणि जोरात इथे किस करू लागला. पण यावेळेस त्या किसमध्ये प्रेम नव्हतं, होता तो राग. तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तिने त्याच्या छातीवर धडाधड मारायला सुरुवात केली. अखेर तो बाजूला झाला आणि त्यानंतर तिचे डोळे लाल झाले होते. त्याने स्वतःचे ओठ पुसले, पण पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवले. यावेळी त्या स्पर्शात प्रेम होतं, काळजी होती. विहान आणि प्रिशा घरी परतले. प्रिशाने मीनाक्षीला पत्रिका दिली. सगळेजण हॉलमध्ये बसले. लग्नाची चर्चा सुरू झाली. 3 वाजता गुरुजी आले. मीनाक्षी आणि पुरुषोत्तम रावांनी त्यांचं स्वागत केलं. विहान एका बाजूला शांत बसला होता. बरं, पत्रिका दाखवा, मी पाहतो, गुरुजी म्हणाले. मीनाक्षीने दोघांच्या पत्रिका दिल्या. गुरुजी काही वेळ त्यात पाहू लागले. काय झालं गुरुजी, काही अडचण आहे का? पुरुषोत्तम रावांनी विचारलं. नाही, दोघांचे 32 गुण जुळत आहेत. हे बघ, एकमेकांसाठीच बनलेत, गुरुजी हसत म्हणाले. विहानच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं.
गुरुजी, योग्य मुहूर्त कधी आहे? यशवंतरावांनी विचारलं. आजपासून 20 दिवसांनी लग्नासाठी उत्तम मुहूर्त आहे. त्यानंतर 6 महिने काहीही नाही आहे. काय? 20 दिवसांनी? मीनाक्षी चकित होऊन म्हणाली. मीनाक्षी, काळजी नको करूस. आपल्याला लग्न साधेपणानेच करायचं आहे ना. यशवंतरावांनी सांत्वन दिलं आहे. यशवंतराव म्हणाले. हो, पण ते आहे. मीनाक्षी म्हणाल्या. गुरुजी, लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात काही दुःख वगैरे तर नाही ना? मीनाक्षीने विचारलं. तसं गुरुजींनी पुन्हा पत्रिका पाहिल्या आणि त्यांच्या कपाळावरती आठ्या पसरल्या. काय झालं गुरुजी? मीनाक्षीने विचारलं. या लग्नाच्या आधी कोणाला तरी मृत्यूशी सामना करावा लागणार आहे. जर वेळेवर साथीदाराची साथ मिळाली नाही तर मृत्यू अटळ आहे. पण सगळं व्यवस्थित पार पडलं तर नंतर कोणतंही संकट नाही. पण या 20 दिवसात काहीही भयानक घडू शकतं, ज्याचा तुम्हाला सामना करावा लागेल, गुरुजी म्हणाले. आता मात्र सगळेच टेन्शनमध्ये आले. विहानच्याही चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मॉम, डॅडी, डोंट वरी, मी आहे ना. टेन्शन घेऊ नका, मी सांभाळून घेईन. मी जॅकला सांगून सिक्युरिटी टाईट करतो. डोंट वरी, विहान म्हणाला आणि वर गेला. तो म्हणाला खरा, काळजी करू नका. पण आता त्याला स्वस्थ बसवत नव्हतं. या 20 दिवसात काय होणार होतं? त्याने लगेच फोन काढला आणि राकेशचा नंबर डायल केला. समोरून फोन पटकन उचलला गेला. हॅलो बॉस. राकेश, आत्ताच मला समजलं आहे की येणाऱ्या 20 दिवसात कोणाच्या तरी जीवाला धोका आहे. इतका मोठा की एखाद्याचा जीव जाऊ शकतो. विहान म्हणाला. बॉस, तुम्हाला काय वाटतं? कोणाच्या जीवाला धोका असू शकतो? मला माहीत असतं तर मी आधीच सांगितलं असतं. पण तरीही मला वाटतं की प्रिशाच्या जीवाला धोका आहे. विहान अस्वस्थ होऊन म्हणाला. सॉरी बॉस, मी लगेच कामाला लागतो. काळजी करू नका मॅडमची. व्यवस्थित काळजी घेतली जाईल, राकेश म्हणाला. लवकर कर आणि त्या मुलीकडे जास्त लक्ष दे. मला माझं 6th सेन्स सांगतंय की तिचाच मोठा प्लॅन असू शकतो. म्हणून 20 दिवस मला कोणतीही चूक नकोय, लक्षात ठेव. नाहीतर तू जिवंत राहणार नाहीस. यस बॉस, राकेश घाबरत घाम पुसत म्हणाला आणि फोन ठेवला. जो कोणी आहे आणि बॉसच्या बोलण्यात जर ती मुलगी असेल तर आई शपथ, ती पकडली गेली तर जिवंत राहणार नाही, असं राकेश स्वतःशी म्हणत कामाला लागला. मला जॅकला भेटायलाच हवं. इकडे विहानने फोन ठेवला आणि लगेच जॅकचा नंबर डायल केला. जॅक हा त्याच्या बॉडीगार्डचा हेड होता. राकेश, डिटेक्टिव्ह आणि जॅक हे दोघं विहानच्या अत्यंत विश्वासातील होते आणि 20 वर्ष त्याच्यासोबत काम करत होते. आजवर कधीच त्यांचा प्लॅन फसला नव्हता. समोरून 2 बेलमध्येच फोन उचलला गेला. यस बॉस, जॅक म्हणाला. जॅक, घरात कोणाच्या तरी जीवाला धोका आहे आणि माझं 6th सेन्स सांगतंय की प्रिशाच्या जीवाला तो धोका आहे. येणाऱ्या 20 दिवसात काहीही घडू शकतं. आत्ताच गार्ड्स अरेंज कर आणि राकेशशी बोलून प्लॅन तयार कर. मला ती मुलगी जी कोणी आहे ती लवकर हवी आहे, विहान अतिशय थंडपणे म्हणाला. यस बॉस, मी शोध सुरू करतो, जॅक म्हणाला. फास्ट कर. लग्नाच्या आधी आणि नंतर मला कोणतंही टेन्शन नकोय, विहान रागात म्हणाला आणि फोन ठेवला. जॅक विचारात हरवला. कोण असेल ती मुलगी? इतकी हुशार की राकेशच्या हाती अजून आली नाही आणि आता गोष्ट माझ्या हाती आली आहे. जॅक विचार करत असतानाच राकेशचा फोन आला. जॅक गालातच हसला आणि फोन उचलला.
इकडे प्रिशा आपल्या रूमच्या गॅलरीत शांत बसली होती. विचार करत होती, कोण आहे ती व्यक्ती जिच्या जीवाला धोका आहे आणि इतका मोठा की लग्नाआधी एखाद्याचा जीव धोक्यात आहे. पण साथीदाराची साथ असेल तर जीव वाचू शकतो, नाही का? पण नसेल तर? नाही नाही, असं काही होणार नाही. तिने कानावर हात ठेवले आणि डोळे बंद केले. मला का वाटते की हा धोका माझा किंवा विहान सरांचा असावा. कारण लग्न तर आपलं ठरलंय, पण कोण असेल ती व्यक्ती जी आमच्यावर उठलेली आहे? काहीही झालं तरी विहान सरांना काहीही होऊ द्यायचं नाही, काहीही नाही. मग त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, प्रिशा स्वतःशीच म्हणाली. प्रिशा शेजारी बसलेल्या दिशाने हाक मारली. आता आपल्याला शॉपिंग सुरू करायला हवी. शेवटी लग्न 20 दिवसांवर आलं आहे. जरी लग्न साध्या पद्धतीने झालं तरीही तुला कशाचीही कमी पडू द्यायची नाहीये. आज मी साड्या मागवल्या आहेत, त्या 2 पर्यंत येतील. त्याआधी आपण ज्वेलरी घ्यायला जाऊ. नाही आवडल्या तर विहान ओळखीच्या ज्वेलरला घरी पाठवेल. पण आधी आपण जाऊन पाहूयात, मीनाक्षी म्हणाल्या. प्रिशाने फक्त मान हलवली, कारण आता तिच्या मनात खूप टेन्शन होतं. या 20 दिवसात काहीतरी भयानक घडणार आहे याची तिला जाणीव होती. तिघी निघाल्या. त्यांच्यासोबत मितेश होता. गाडी ज्वेलरी शॉपजवळ थांबली. चौघही उतरून आत गेले. त्यांना बघून मॅनेजर पुढे आला आणि नम्रपणे बोलू लागला, कारण ही विहान दीक्षित सारख्या जगप्रसिद्ध बिझनेसमॅनची फॅमिली होती. मॅनेजरने लगेच लेडी स्टाफला बोलावलं आणि त्यांचं स्वागत केलं. काय पाहिजे मीनाक्षी मॅडम? ही प्रिशा, तिच्यासाठी ज्वेलरी पाहिजे, लग्न आहे हिचं, मीनाक्षी म्हणाल्या. मॅनेजरने मान झुकवून हो म्हणत लेटेस्ट डिझाईन दाखवायला सुरुवात केली. मीनाक्षी आणि दिशा एक ज्वेलरी प्रिशाला लावून पाहत होत्या, पण कोणतीही डिझाईन मनासारखी वाटली नाही. एवढ्यात मितेशचा फोन वाजला आणि त्याला विहानचा फोन आला होता. तर त्यावेळी इकडे मितेश विहानला म्हणतो की हां दादा बोल. मितेश म्हणाला, मितेश, मॅनेजर तुला एक डिझाईन देईल, ती प्रिशाला घालायला सांग आणि एक पिक्चर सेंड कर तिचा मला, विहान म्हणाला आणि फोन ठेवला. मितेशने समोर पाहिलं तर मॅनेजरने हलकेच हसत एक डायमंड नेकलेस त्याला दिला. मितेशनेही स्मित करत तो नेकलेस घेतला आणि प्रिशाकडे आला. होणाऱ्या भाभी, हा नेकलेस घालून बघा ना, मितेश म्हणाला. तसं प्रिशाने आणि सगळ्यांनी त्या नेकलेसकडे पाहिलं. तो सगळ्यात महागडा असा डायमंड नेकलेस होता, जो आत्तापर्यंत कधीच पाहिला नव्हता. कदाचित तो आत्ताच बनवून घेतला होता. प्रिशाला समजलं तो नेकलेस कोणी पाठवला आहे, पण तिथे असणाऱ्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला ऑकवर्ड वाटलं, कारण सगळ्या त्या हाराकडे डोळे मोठे करून पाहत होत्या, तर काही जणी प्रिशाकडे रागात पाहत होत्या. आता यातही माझीच चूक आहे का? आता माझ्या सर्किटने बनवून घेतलाय हा स्वतः, ती मनातल्या मनातच म्हणाली आणि तो हार मॉमच्या मदतीने घालू लागली. तिने अलगद नेकलेसवरून हात फिरवला. सगळ्या मुली डोळे वटारून त्या नेकलेसकडे पाहत होत्या. इतका सुंदर असा तो हार होता. मितेशने तिचा एक फोटो काढला आणि विहानला पाठवला. विहान जो ऑफिसमध्ये होता, त्याचा फोन वाजला. तसंच त्याने फोन पाहिला तर मितेशने फोटो पाठवला होता. त्याने तो फोटो पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेसं गोड हास्य पसरलं. ती खूप गोड दिसत होती त्या नेकलेसमध्ये. थोड्या वेळाने त्या ज्वेलरी शॉपमधून बाहेर पडल्या आणि घरी आल्या. विहानची सिक्युरिटी खूप टाईट होती, त्यामुळे चौघेही व्यवस्थित घरी आले. घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण करून सोफ्यावर बसले होते.
तितक्यात साडीवाला आला. मीनाक्षीने त्याला आत घेतलं आणि पाणी दिलं. थोड्या वेळाने त्याने एक एक साडी दाखवायला सुरुवात केली. तोच विहान ही आला. आता तो लवकर कसा आला हाच प्रश्न सर्वांना पडला. विहान, आज तू लवकर कसा आलास? मीनाक्षीने विचारलं. मॉम, मीटिंग नव्हत्या आणि काम संपलं होतं म्हणून आलो. जे उरलं आहे ते सानप आणि माने पाहून घेतील, तो म्हणाला आणि बॅग ठेवून तिथेच प्रिशाच्या बाजूला सोफ्यावर बसला. प्रिशाने तिरकी नजर करून त्याच्याकडे पाहिलं. तसं त्याने एक डोळा मारला. तसं प्रिशा दचकली आणि मान फिरवून साड्या पाहू लागली. त्या साड्या विहानला इतक्या आवडल्या नाहीत म्हणून त्याने दुसऱ्या दाखवायला सांगितल्या. तसा तो माणूस दुसऱ्या दाखवू लागला. विहानने स्वतः प्रिशासाठी स्वतःच्या आवडीच्या साड्या घेतल्या आणि मॉमने त्यांना आणि दिशालाही खूप साड्या घेतल्या. थोड्या वेळाने साड्या झाल्या तसा तो साडीवाला गेला. विहानही वर गेला आणि फ्रेश होऊन लॅपटॉप घेऊन काम करत बसला. थोड्या वेळाने त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. त्याने लगेच ओळखलं. त्याने लॅपटॉप घेऊन ठेवून उठला आणि दरवाजाच्या मागे भिंतीला टेकून उभा राहिला. कम इन, तो म्हणाला. तसा दरवाजा हलकेच उघडला गेला आणि ती आत आली. अचानक झालेल्या हल्ल्याची खबर नसलेली प्रिशा डोळे मोठे करून इथे ओरडणार तोच त्याने तिला भिंतीवर दाबून तिच्या तोंडांवर हात ठेवला. श, इट्स मी, तो हळूच म्हणाला. तशी ती डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करून त्याच्याकडे पाहत होती. असं वाटत होतं की नुकताच फ्रेश होऊन आलेला विहान पूर्ण रूममध्ये त्याच्या शॅम्पूचा सुगंध दरवळत होता आणि आता तो इतका जवळ होता की त्याचा पुरुषी गंध तिला वेडावत होता. रूममध्ये AC खूप फास्ट होता, त्यामुळे थंडी वाजत होती आणि त्या वातावरणावर तिला त्या क्षणी एक गाणं सुचलं. वेड्या मना सांग ना, खुणावती का खुणा, माझे मला आले रे हसू, प्रेमात फसणी नाही रे. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. त्याने तिच्या कमरेत हळूच हात टाकला आणि तिला जवळ ओढत तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती शहारली. पोटात हजारो फुलपाखरू नाचू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू पसरलं. प्रिशा त्याला धक्का देऊन बाजूला झाली आणि पुढे जाणार तोच त्याने मागून हात पकडला आणि जोरात स्वतःकडे खेचलं. तशी ती त्याच्या मिठीत शिरली. त्याने हळूच पुढे होऊन तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. बस, तिच्यासाठी वेळ, काळ सगळं थांबलं. ती त्याच्यात हरवली. तो हळुवारपणे तिच्या ओठांना आपलं करत होता. तिच्यावर किती आणि कसं प्रेम करायचं हे त्याला सुचतच नव्हतं, कारण तो तिच्यासाठी वेडा झाला होता. तिच्या प्रेमाची जादू त्याच्यावर चढली होती. तिचंही काही वेगळं नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रेम मिळत होतं आणि ती त्याचा पुरेपूर आनंद घेत होती. तिला हे असं सोडायचं नव्हतं. विहान तिचा झाला होता हे तिला त्याच वेळी समजलं होतं, ज्यावेळी ती पावसात इतकी भिजली होती की ती एक झाले होते. तिला सगळं माहिती होतं, पण ती गप्प होती, कारण त्या दिवशी त्याने तिचा जीव वाचवला होता. तो तिला किस करता करता त्याचा हात तिच्या पाठींवर आणि कमरेवर फिरवत होता आणि तो स्पर्श तिला वेडावत होता. तुम्ही तर ते गाणं ऐकलंच असेल. आता ते गाणं इथे त्याच्या मनात सुरू असतं. सुर्खवाला, सोजवाला, फैजवाला लव होता है जो लव से ज़्यादा पैसवाला लव, इश्क वाला लव हुआ जो आज दर्द भी तो हमसे आज कुछ ज़्यादा हुआ, इश्क वाला लव. ये क्या हुआ है क्या खबर यही पता है, ज़्यादा हुआ इश्क वाला लव. अगर ये उसको भी हुआ है फिर भी मुझको ज़्यादा हुआ इश्क वाला लव. हे गाणं त्याच्या मनात असतं. मितेशने त्याच्या रूममध्ये म्युझिक लावलं होतं आणि
दिशा सोबत डान्स करत होता. सोबतीला प्रिशा, मीनाक्षी आणि आजोबा होते. पुरुषोत्तमराव काही मित्रमंडळींना भेटायला गेले होते. विहान नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता. इकडे वेळ जात नव्हता म्हणून यांचा टाइमपासच चालू होता. दिशा आणि मितेश कपल डान्स करत होते आणि ही आयडिया प्रिशाची होती. मितेशने दिशाला जवळ ओढलं आणि डान्सच्या स्टेप फॉलो करत होता. प्रिशा व्हिडिओ काढत होती तर मीनाक्षी आणि आजोबा हसत त्यांना पाहत होते, कारण दोघंही खूप क्यूट दिसत होते. डान्स करता करता मितेशने टर्न घेतला. तशी दिशा वळली तसा मितेशने मागून तिला पकडून डान्स करायला सुरुवात केली. दिशाने हळूच मितेशच्या गालावर हात ठेवला आणि त्याच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवलं. तेवढ्यात मितेशने तिला मिठीत घट्ट पकडलं. मितेश हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात फोनची रिंग वाजली आणि तो धाडकन खाली पडला. आई गो, मेलो मेलो, मितेश कंबर चोळत म्हणाला. लगेचच त्याला काहीतरी क्लिक झालं. त्याने आजूबाजूला पाहिलं, कुणीच नव्हतं. अरे, दिशा कुठे गेली? आता तर डान्स करत होतो ना आम्ही. आणि मॉम, आजोबा, प्रिशा दीदी कुठे गेले? मितेश विचार करत होता. अरे यार, लोक सकाळी स्वप्न बघतात आणि मी दुपारी 4 वाजता. हद्द आहे मितेश, तुझं काही नाही होऊ शकत. प्रेमात माणसाने इतकं वेड होऊ नये, मितेश स्वतःशीच बोलत होता. पण यार, काही स्वप्न होतं ना. पण कधी खरं होणार ते? अजून 10 वर्षांनी? म्हणजे तोपर्यंत मी अर्धा म्हातारा झालेलो असेल. मग रोमॅन्स कधी करणार? म्हातारा झाल्यावर? शी बाबा. या अभ्यासाचा आणि करिअरचा शोध कोणी लावला? ज्याने कोणी लावला त्याने आमच्यासारख्या लोकांची वाट लावली. मितेश केसातून हात फिरवत अस्वस्थपणे म्हणाला. असो, करा, अभ्यास करा. त्याशिवाय दिशा राणी आयुष्यात येत नाही. तुमच्या दादासाहेबांची अट आहे ही. पण आता फोन कोणाचा आला होता ज्याने माझं इतकं सुंदर स्वप्न तोडलं? मितेशने फोन घेतला तर दिशाचा फोन होता. घ्या, जिच्याशी रोमांसचे स्वप्न बघतोय तीच स्वप्न तोडते असे फोन करून, असं म्हणत त्याने तोंड वाकडं करत तिला फोन केला. ज्वेलर आला होता, हातातले कडे, मंगळसूत्र, काही नेकलेस आणि रिंग घेऊन. मीनाक्षीने विहानला फोन करून खाली बोलावलं. तसा तोही आला आणि सोफ्यावर प्रिशाच्या बाजूला बसला. मिस्टर जोशी, मला काही लेटेस्ट रिंग दाखवा, विहान म्हणाला. तसं जोशीने रिंग्स काढून त्याच्या समोर ठेवल्या. त्याने प्रिशा आणि त्याच्या चॉईसने सिम्पल डायमंडच्या रिंग्स घेतल्या. नंतर तिला हातात सोन्याचे कडेही मॉमने त्यांच्या आवडीनुसार घेतले. नेकलेस, रिंग, कडे सगळं होतं. आता विहानने मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन दाखवायला सांगितलं. तसं जोशीने एकाहून एक नवीन मॉडेल्स दाखवायला सुरुवात केली. खूप वेळ बघितल्यावर विहानची नजर एका ठिकाणी खिळून राहिली आणि त्याने त्या मंगळसूत्रावर बोट ठेवलं. तसं जोशीने ते मंगळसूत्र त्याला दिलं. सर, हे मंगळसूत्र मॅडमच्या गळ्यात घालून बघा, जोशी म्हणाल्या. विहान पुढे झाला. त्याने अलगद प्रिशाचे केस मानेवरून बाजूला केले. तसा सरसरून तिच्या अंगावर काटा आला. त्याने हळूच तिच्या गळ्यात रोजसाठी असणारं डायमंडचं साधं मंगळसूत्र घातलं. ते तिच्या गळ्यात खूपच सुंदर दिसत होतं. नंतर त्याने मोठं गोल्डचं मंगळसूत्रही तिच्या गळ्यात घातलं. प्रिशाला दोन्ही डिझाईन्स आवडल्या. का नाही आवडणार? शेवटी विहानने सिलेक्ट केलेल्या कानातलेही त्याने तिला गोल्डचे सिलेक्ट करून दिले. सगळं झाल्यावर मॉमने त्यांना आणि दिशालाही काही नेकलेस, बँगल्स घेतल्यानंतर जोशी केले. झाले बाबा एकदाचं, आता फक्त पायात जोडवे आणि साखळ्या राहिल्यात, मीनाक्षी म्हणाल्या. मॉम, डोंट वरी, आम्ही दोघं जाऊन घेऊ, विहान म्हणाला. 5 वाजता सगळ्यांनी स्नॅक्स केले आणि आपापल्या रूममध्ये गेले. विहान बाहेर गेला होता. प्रिशा आराम करत होती.
तर मितेश आणि दिशा अभ्यास करत होते. मॉमने मेडला सांगून सगळा स्वयंपाक करून घेतला आणि आपल्या रूममध्ये गेल्या. रात्री सगळ्यांचं जेवण झाल्यावर लगेच सगळे झोपले, कारण आज खूप दगदग झाली होती. दिवसांवर दिवस जात होते. लग्नाची सगळी शॉपिंग पूर्ण झाली होती आणि आता लग्नाला मोजून 10 दिवस उरले होते. नेहमीप्रमाणे विहान आणि प्रिशा ऑफिसला गेले होते. विहानच्या काही मीटिंग्स होत्या म्हणून तो क्लायंटला भेटायला गेला होता. प्रिशा एकटीच ऑफिसमध्ये होती आणि आपलं काम करत होती. ऑफिसमध्ये कोणालाही कल्पना नव्हती की विहान आणि प्रिशा लग्न करणार आहेत, नाहीतर मुलींचा जळून भुगा झाला असता. आणि प्रिशाची इच्छा होती की आधी कोणालाही सांगू नये आणि विहानला देखील ते योग्य वाटले, त्यामुळे दोघांनीही ते गुप्त ठेवलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. प्रिशा काम करत होती तेवढ्या तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर अननोन नंबर होता. तिने फोन उचलला. हॅलो प्रिशा, ती बोलू लागते. तुझी बहीण आमच्या ताब्यात आहे. तिचा जीव प्यारा असेल तर मी सांगतो त्या पत्त्यावर यायचं. आणि हो, कोणालाही सांगायचं नाही. पोलिसांना जराही भनक लागली तर तुझ्या बहिणीचा गेम खल्लास. हॅलो, कोण बोलताय तुम्ही? आणि मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? प्रिशा घाबरत म्हणाली. अगं, किती हुशार आहेस ग तू. थांब, तुझ्या बहिणीचा आवाज ऐकवते. हॅलो हॅलो दीदी, प्लीज हेल्प, मला वाचव. हे लोक खूप डेंजर आहेत दीदी, प्लीज, ती बोलते. दिशाचा रडका आवाज ऐकून प्रिशा सुन्न झाली. काय करावं काय नको असं तिला झालं. हॅलो हॅलो दिशा, घाबरू नकोस, मी येते. हॅलो. प्रिशा बोलत असतानाच पुन्हा त्या पुरुषाचा आवाज आला. मी सांगतो त्या पत्त्यावर पुढच्या अर्ध्या तासात यायचं आणि काहीही चलाकी नाही तर तुझ्या बहिणीचा गेम संपला म्हणून समज. फोन कट झाला. प्रिशाच्या मोबाईलवर लगेचच एक मेसेज आला. ॲड्रेस. ती घामाघूम झाली. विहानला कॉल करायचा विचार केला, पण त्या गुंडांनी काही केलं तर? या भीतीने तिने विहानला न सांगता ऑफिसमधून बाहेर पडली. घाईघाईने टॅक्सी शोधू लागली. एक टॅक्सी मिळाली. तिने ॲड्रेस सांगितला आणि बसली. दिशाचा आवाज आठवताच तिला रडू यायला लागलं. हात थरथरत होते. आणि त्यानंतर, देवा, माझ्या बहिणीला काही होऊ देऊ नकोस. तिच्याशिवाय माझं कोण आहे? तिला काही झालं तर मी कशी जगू? प्रिशा रडत होती. अखंड अश्रू ओघळत होते. चेहरा लाल झाला होता. थोड्या वेळाने टॅक्सी थांबवली. ती उतरली. आजूबाजूला सामसूम परिसर होता. कुत्राही नव्हता. अंधार पडत आला होता. ती फोनकडे पाहत होती. पुन्हा फोन वाजला. हॅलो हॅलो, मी आली आहे. कुठे आहात तुम्ही? समोर पांढऱ्या रंगाची गाडी आहे बघ, त्यात येऊन बस. प्रिशा विचार न करता पळतच त्या कारमध्ये जाऊन बसली. दरवाजा लगेच लॉक झाला. तिने पाहिलं, कारमध्ये 3 पुरुष होते. कुठे आहे माझी बहीण? प्लीज मला माझी बहीण द्या, प्रिशा विनवणी करत म्हणाली. कुठली बहीण? कोणती बहीण? समोर बसलेला माणूस हसून म्हणाला. माझी बहीण. फोन आला होता, आवाज ऐकला मी तिचा. आणि त्यानंतर ते तिघं अजून मोठ्याने हसायला लागले. तुझ्या बहिणीला घेऊन आम्ही काय करायचं? आम्हाला जी हवी होती ती आली ना आता. बाजूला असलेला माणूस तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला. प्रिशाने क्षणात त्याचा हात झिडकारला. आता तिला कळलं की आपण किडनॅप झालोय, फसलोय आणि आपल्या मूर्खपणावर तिला राग यायला लागला. प्लीज सोडा मला, मी पैसे देईन, पण मला सोडून द्या.
मी कोणालाही सांगणार नाही. आणि त्यानंतर इथे प्रिशा आता रडायला लागली होती, विनवण्या करत होती. ते गुंड मात्र हसत होते. विहान सर, प्लीज वाचवा मला, प्लीज वाचवा मला. त्यानंतर ती मनातल्या मनात रडत होती. आणि आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.